दर्या फेसाल लाटानी भरलाय गो, दर्या फेसाल लाटानी भरलाय गो, कसा आनंद मनान जायलाय गो, दर्या फेसाल लाटानी भरलाय गो, कसा आनंद मनान जायलाय गो, गुढी पाडव्याचे दुसरे दिसाला नमस्कार मंडळी, मी मोहित कोहली, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या करंजाचा कोहली यूट्यूब चॅनलवरती। तर मंडळी, आज आहे गुढीपाडव्याचा दुसरा दिवस आणि आज मी आलोय आग्राव गावामध्ये। आग्राव गावाची एक आगली वेगळी परंपरा आणि जुनी परंपरा बघायला, ती म्हणजे शिडांच्या होडीची शर्यत बघायला। खूप मजा असते शर्यतीला। तुम्ही आता व्हिडिओमध्ये पुढे बघालच का कशी परंपरा आणि कशा प्रकारे ते शिडांच्या होड्याच्या शर्यत कशा प्रकारे असतात ते तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे। व्हिडिओ आपली शेवटपर्यंत बघत राहा। आता मी आहे मरोळ्याच्या मंदिराच्या इथं। तर आता थोड्याच वेळात आपली पालखी निघणार आहे, ती म्हणजे एकविराईची मानाची पालखी, ती आता थोड्याच वेळात निघणार आहे। एकविराईची मानाच्या पालखीचं सांगायचं झालं तर आग्राव गावाचा दरवर्षी मान असतो। आग्राव गावामध्ये एकविराईचा माहेरघर आहे, तिथनं दरवर्षीप्रमाणे एकविराईची मानाची पालखी निघत असते। माहेरघर सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे पुढे व्हिडिओमध्ये। खूप मजा येणार आहे व्हिडिओमध्ये। व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। व्हिडिओ आवडली तर जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा। व्हिडिओ स्टार्ट करूया आणि फुल धमाल करूया व्हिडिओमध्ये। चला। हिरकणी बोटीचे बघा सर्व माणसं। मंडळी, समोर बघताय तुम्ही एकविराईची मानाची पालखी आग्राव गावाची। तर मंडळी, आलोय आता आग्रावच्या जेट्टीवर आणि आपल्यासोबत दादा आहे। दादा, नाव काय तुमचं? अरविंद। अरविंद, तुम्ही इथलेच आग्रावचेच? मी मुंबईचा आहे, पण माझा हा तुमचं गाव आहे। अच्छा, मग यावर्षी किती बोटी आहेत शिड्यांच्या बोटी? 5-6 बोटी आहे। आणि तुमच्या बोटीचं नाव काय? लक्ष्मी। लक्ष्मी, हा बघा लक्ष्मी यांची बोट आहे। तर आता शेड चालवलाय त्यांचा, तो पण तुम्हाला दाखवत आहे। बघा मंडळी, बोटीचा शेड आहे, म्हणजे जो उभा करतात ना बोटीमध्ये, छोटी बोट असते, मोठी नसते बोट, पण हा त्याचा शेड आहे। बघा, शेड चालवलाय त्यांनी। बोटीचं नाव आहे लक्ष्मी आणि त्यांचा हा शेड आहे बोटीचा। बघा किती मोठा आहे। बघा, अशी मजा असते बोटीमध्ये या दिवशी। आणि आता शेड बघा उचलताना, ही त्यांची बोट आहे, लक्ष्मी बोट। बोटीला बांधतील बघा शेड। दादा आहेत। दादा, नाव काय? आमच्या होडीचे नाव लक्ष्मी आहे। लक्ष्मी। आणि तुमचं नाव काय? नागेश। तुम्ही इथलेच ना, आग्रावचेच? मग यावर्षी जिंकणार ना बोट तुमची? चालेल। आता ही तुमची शिडाची बोट आहे, तर बोटीमध्ये किती लोक असतात? 25 ते 30 जण असतात। आणि तुमची बोटींची शर्यत या दिवशी गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी असते। मग तुमची सुरुवात म्हणजे तयारी कधीपासून असते? जवळजवळ महिना 1.5 महिना जास्त। आणि तुम्ही प्रॅक्टिस पण करता? प्रॅक्टिस पण असते, 10 दिवस अगोदर प्रॅक्टिस करता? प्रॅक्टिस चालू असते। अच्छा अच्छा। आणि या दिवशी मग तुम्ही बोटी काढता शर्यतीला? फुल प्रॅक्टिस करून जे काय आपल्याला बदल करायचा आहे तो बरोबर 2 दिवस अगोदर आम्ही करतो। नंतर एक फिक्स मध्ये सर्व सेटलमेंट करतो। आणि ह्या बोटी बनवलेल्याच असतात का कोणाची तुमच्या ग्रुप वगैरेची असते बोट? जुन्या बोटी असतात, एकदम 25 ते 30 वर्षापूर्वीच्या बोटी आहेत। अच्छा अच्छा। आणि यांना परत डागडुजी करून परत त्यांना तयार केलेला आहे तुम्ही? अच्छा अच्छा, चालेल चालेल, खूप खूप धन्यवाद। बघा, इथं पालखी आलेली आहे, एकविराईची मानाची पालखी। ही एकविरेला कधी जाणार आहे? उद्या सकाळी एकविरेला निघेल जायला। अच्छा। आणि आता बोटीमध्ये फिरल ना ही बोट? आणि किती दिवसांनी पोहोचते पालखी? 2-3 दिवसांनी पोहोचते। अच्छा अच्छा। तर मंडळी, या साईडला बघा जल्लोष, आग्रावकरांचा जल्लोष बघा।
आता फक्त ही सुरुवात आहे, याच्यानंतर तुम्हाला अजून मजा येणार आहे. हे बघा ONGC ही एक बोट आहे बघा. या बोटीचं नाव हिरकणी. हिरकणीचे सर्व बापये दिसतात. मंडळी समोर बघताय अजून एक बोट आहे. या बोटीचं नाव आहे जयवंती. जयवंती बोटीचं नाव आहे आणि सर्व बापये दिसतात. त्यांची तयारी चालू आहे. आता बघा शीड बोटीमध्ये त्यांची ठेवला आहे शीड. मंडळी या साईडला एक बोट आहे बघा. बोटीचं नाव आहे पद्मावती. इथे बघ पद्मावती बोटीचं नाव आहे. तू पण चालास बोटीन हे बघा. त्यांचा पण शीड आता बोटीमध्ये टाकलाय. थोडेच वेळात ते त्यांची पण तयारी चालू आहे. थोडेच वेळात ते पण जातील तिथं. बघा मंडळी समोर लोक किती उभे आहेत जेटीवर. फुल जेटी भरलेली आहे. विनू पाटील असाच मस्त. कधी आलास? तर मंडळी आपल्याला इथं भेटला आग्रावला. आग्राव जेटीवर आपण आलो आणि विनू पाटील भेटला. तुम्ही तर याला ओळखत शिव? कोण नाही ओळखत याला? कॉमेडी मास्टर आहे. मग काय बोलतात? बाकी सर्व ठीक आहे. तर आज आपण इकडे चौल आग्राव या गावामध्ये आग्राव जेट्टीवरती ज्या काय आपल्या शिडांच्या होडीची स्पर्धा होणार आहे. बरोबर. तर ती आज मोहित भाईच्या ब्लॉगमध्ये आपण एन्जॉय करणार आहोत आणि आईची पालखी सुद्धा आहे बोटीमध्ये. तर सर्व तुम्हाला मोहित भाई इन डिटेल्स दाखवणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत कंटिन्यू बघत राहा. एकवीर आईचं माहेरघर असं म्हटलं जातं आग्राव या गावाला. तर तिकडचाच खरा मान असतो आपल्या जिकडे काढलेला पालखी सोहळा होतो, जो उत्सव होतो चैताच्या पालखीचा. चैत्राच्या पालखी ती एक मानाची पालखी असते. मानाच्या गावाची असते. चालेल. चल भेटू नंतर. भेटूयात. चालेल. ते समोर बघा आपली बोट आली आणि फुल भरलेली आहे. आपण रेव नाही बोटीन. अरे फुल भरली बोट. आपण रेव बोटीन. तर मंडळी तुम्हाला जी समोर दिसते ना खाडी, त्याचं नाव आहे कुंडलिका खाडी. कुंडलिका नदी सुद्धा बोलतात. बघा आता बोटी बघा किती जमलेल्या आहेत. आता या शिवून बोटी जमा होतील. अजून काहीच बोटी नाही आहे आणि फुल जल्लोष बोटीमध्ये आहे बघा. डीजे वगैरे लावले समोर बघा. फुल धमाल. मंडळी जेटीवर लोक बघा किती जमली आणि यांना पण बोट कमी पडली. आम्ही आत्ताच चढलोय बोटीन. पालखीच्या बोटीन तर जायला भेटणार नाही आम्हाला. गर्दी बघा. येतच काय बोटीन. बोटीन बसलोय मस्त फुल मजा बघा. तुम्हाला भेट आता थोडेच वेळात शर्यती चालू होतील. हे बाई इथं जेटीवर आता 12 वाजवतील. 3-12 वाजल्यावर सगळ्या बोटी सुटतील. दर्या फेसाल लाटानी भरलाय गो. दर्या फेसाल लाटानी भरलाय गो. कसा आनंद मनान जायलाय गो. दर्या फेसाल लाटानी भरलाय गो. कसा आनंद मनान जायलाय. तर मंडळी समोर बघा जेटीवर आता 12 वाजवतील. हे बघा शिर बघा कसं लावलं त्यांची उभं केलं. टोटल 6 बोटी आहेत. 5 ते 6 बोटी आहेत शिरांच्या. मंडळी 12 वाजलं आणि बोटी बघा शिर सगळ्या बोटींची शिर उघडलेलं बघा. सगळ्या बोटींची शिर उघडलेलं आणि आता चालल्यान बघा बोटी. हे बघा आता शिर उंगरीले बघा किती मोठ्या बोटी दिसतात. 1 2 3 4 5 बोटी आहेत. 5-6 बोटी आहेत. टोटल 6 बोटी आहेत बघा. मंडळी बघा समोर शिरांच्या ओढ्या चाललेल्या आहेत पुढं आणि पाठची बोटी बघा किती आहेत. बोटी दिसतात तुम्हाला पाठची बघा. तर मंडळी शिरांची होडीची शर्यत सुरू झालेली आहे आणि थोड्याच वेळात तुम्हाला सुद्धा समजेल कोण जिंकणार आहे ते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि शर्यतींची मजा घ्या. चला. सोबत बघताय मोहित कोहली करंजकर ना. करंजकर करंजकर. आपल्या सोबत अजून एक ब्लॉगर आहे तो म्हणजे विघ्नेश. मी पनवेलकर. शिरांच्या ओढ्या बघा उडान सगळ्या आणि पाठी बघा सगळ्या आपल्या बोट्यान. सगळ्याच्या बघणाऱ्या बोट्यान. पब्लिक बघा पब्लिक तुम्हाला. पाडव्याचे दुसरे दिसाला. गुढी पाडव्याचे दुसरे
ताशाच्या नादान घुमलाय गो असा घुमलाय गो कोलीवारानुसारा जमलाय गो ढोल ताशाच्या नादान घुमलाय गो वीरेच्या पालखीचा मंडळी या बोटी बघा किती मोठ्या मोठ्या आणि ही बघा किती बारकी बोट मंडळी समोर बघा पोरांची सगळे लुंग्या घातल्या लुंग्या आणि फुल फुल जल्लोष करतात या बोटीत बघा नाच नाच एक नंबर टेडी बेअर बनलेला बावल्याचा ड्रेस घातलाय बघा मंडळी आता सगळ्या बोटी फिरत चालल्यान फिरांच्या होड्या बघा एक एक फिरत चालल्यान दोन फिरल्यान एक मला तरी वाटते पद्मावती आहे आणि एक ती कोरलईची आहे गुलाबी दिसते ती आणि आता या तीन राल्यान तिन्ही पण फिरतान बघा कशा फिरवतान बघा फिरांच्या होड्या मंडळी समोर बघा पद्मावती बोट सगळ्यांना पहिले गेली फिरून आणि पाठशी बोट चालल्या ना बघा आणि आग्रावकरांची बोट आहे फुल खुश हे बघा अजून दोन्ही बोट पण पुढंच आहेत आग्रावच्या ही बघा नेटचे बोटीन कधी धमाल करतात या साईडनं बोटी फिरून या साईडला रिटर्न चालल्या सालाव ब्रिजच्या इथं मंडळी समोर बघताय बोटीला पूर्ण बावटं लावलं त्यांची जय श्रीरामचं आणि मस्त फिरवतात बोट बघा फुल धमाल करतात खेल शिराच्या होऱ्यांचा रंगलाय गो कुंडलिकेच्या पाण्यानं गंगलाय गो दोघांच्या आमने सामने बघा फुल धमाल चालली मंडळी समोर बघताय तो सालाव ब्रिज आणि आता इथपर्यंत बोटी येतील ब्रिजच्या इथपर्यंत बोटी येतील शिडवडी हे बघा शिडवडी आलेली दिसते तुम्हाला आणि आपण बरोबर सालाव ब्रिजच्या खाली आहोत आता थोड्याच वेळात समजेल कोणी पहिला नंबर मारलाय तो सार बघून मन कसं भरलंय गो मन कसं भरलंय गो अरे बेलपडकर कदा आयलास कदा झाला नाही व्लॉग मंडळी समोर बघताय बोट बघसली सजवली आणि फुल धमाल करतात मंडळी आता आलोय जेट्टी जवळ आणि बोटी बघा ते जमल्या हे आहे समोर दिसतंय तुम्हाला आग्राव जेट्टी आणि आता बोटी बघा किती जमल्यान याच बोटीन फुल धमाल करली आज फुल जल्लोष सर्व बोटी आता जेट्टीवर आल्या बघा आग्राव जेट्टीवर आणि या साईडला फुल धमाल करतात अजूनपर्यंत बोटीन फुल धमाल करतात आता गर्दी बघा किती आली बाजार उरकला अरे समीर
अजून मजा चालली, फुल धमाल करतात, फुल जल्लोष। आग्रावची जेट्टीवरती चाललोय, फुल मजा आली, फुल धमाल केली। कोरलईची बोट जिंकली कमलावती, पहिला नंबर मारला त्यांची। आणि दुसरा नंबर कोणता? हिरकणी। दुसरा नंबर हिरकणी आग्रावचा, म्हणजे पहिला नंबर कोरलईचा आणि दुसरा नंबर आग्रावचा। तर मंडळी आलोय आता आग्राव जेट्टीवरून एकविरा आईच्या माहेर घरी। हे बघा एकविरा देवी मंदिर, बंदर किनारा आग्राव, हा एकविरायचा माहेर घर, एकविरा देवी मंदिर। दर्शन घेऊया एकविरायचं। इथे पालखी सुद्धा ठेवलेली आहे। मंडळी बघताय समोर एकविरायचा माहेर घर, एकविरा माते की जय। आणि मंडळी मंदिरामध्ये पालखी सुद्धा ठेवलेली आहे बघा। पालखीच्या वरती बघा हनुमान आहे आणि आतमध्ये बघा आईचा मुखवटा आहे। उद्या इथनं पालखी माहेर घरातून उद्या पालखी निघणार आहे। वीरेच्या पालखीचा मन पहिला आग्राव गावाचा। आपल्या सोबत आता नवी मुंबईच्या मानाच्या पालखीचे अध्यक्ष आहेत। काय बोलता? एकविरा आले होतो आज चौला आग्रामध्ये आहे एकविरा मातेचं दर्शन घ्यायला। आता चिड्यांच्या ओढ्यांची स्पर्धा संपलेली आहे आणि आता इथून आता जी पालखी आग्रावच्या मंदिरातून निघणार आहे ती पालखी आईच्या कारला गडी, जसं बोलतात ना की मानाची पालखी जी निघते, मान आग्रावकरांना आहे ती मानाची पालखी आता उद्या ना रे उद्या आग्रामधून निघेल आणि रस्त्यातून न जाता डोंगरातून जी पालखी आईच्या डोंगरात वाट होता, आईची इथून खरी वाट आहे, इथून जी आई कारलागडी गेली होती त्या वाटेने हे आग्रावकर पालखी घेऊन तिथे जात असतात। आणि नक्कीच आता 15 तारखेला तू पण येशीलच आईच्या कार डोंगरावर। सर्व भक्तांनी त्या जर क्षणाला नाही गेलो तर काय तो क्षण म्हणजे आईच्या स्वर्गात गेल्यासारखं मनापासून वाटतंय। आणि सर्व एकविरा भक्तांनी आईच्या पालखीला नक्की भेट द्यायला यावं। तसेच आईच्या कारलागडी चैत्राच्या महिन्यामध्ये पायी जाणाऱ्या सर्व पदयात्री सर्व पालखी सोहळ्यास नवी मुंबईच्या मानाच्या पालखीच्या वतीने हार्दिक शुभेच्छा। तुमची पदयात्रा सुखकररित्या संपन्न होऊ दे हीच आई एकविरा चरणी प्रार्थना। जय एकविरा माता। चला भेटून बरा वाटला, धन्यवाद। तर मंडळी व्हिडिओ कशी वाटली, नक्कीच तुम्हाला व्हिडिओ ही आवडली असेल, कारण ही भरपूर वर्षांची परंपरा आहे आग्राव गावाची। तर नक्कीच तुम्हाला या व्हिडिओमध्ये फुल धमाल आम्ही जी केली ती तुम्हाला बघायला भेटली असेल। आणि या व्हिडिओमध्ये आपण एकविरायचा माहेरघर जिथून एकविरायच्या मानाची पालखी निघते हे सुद्धा बघितलं। तर व्हिडिओ कशी वाटली नक्की आपल्याला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त ही व्हिडिओला शेअर करा, म्हणजे लोकांना पण समजेल ही आग्रा गावाची परंपरा काहीतरी वेगळी असते ती। तर चला भेटू पुढच्या व्लॉगमध्ये। चला एकविरा माते की जय। वीरेच्या पालखीचा मन पहिला आग्राव गावाचा।